नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. संतोष देशमुख, मस्साजोगचे सेवाभावी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 6 महिने पूर्ण झाले, पण या कुटुंबाची लढाई काही संपलेली नाहीये. नुकतीच एक पॉझिटिव्ह बातमी अशी हाती आली आहे की आपल्याला आठवत असेल, वैभवीनं 12वी मध्ये 85.33% इतके उत्तम गुण मिळवले होते आणि आता नुकतीच तिनं नीट ही परीक्षा देखील उत्तीर्ण केली. तिची शैक्षणिक लढाई चालू आहेच, पण त्या जोडीला तिची न्यायालयीन लढाई देखील संपलेली नाही. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अर्थातच स्वतःचे वडील आपण गमावलेले आहेत. अशा वेळी ते दुःख, त्या जोडीला घरी येणारे मंत्री, आणखी बाकीचे नेते, आजूबाजूचे लोक, नातेवाईक या सगळ्यांना तोंड देणं, शिवाय माध्यमांवरच्या मुलाखती, त्यासोबतच जनआक्रोश मोर्चे, आंदोलनं यामध्ये सहभागी होणं, स्वतःला सावरणं आणि एवढं करूनही वडिलांच्या न्यायासाठी लढणं हे वैभवीनं चालू ठेवलेलं आहे. पण वैभवी असो किंवा तिचे काका असो, म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची लढाई काही संपलेली नाहीये. इकडे कोर्टामध्ये केस उभी राहिलेली आहे, 6 सुनावण्या झालेल्या आहेत. 7वी सुनावणी 17 जूनला आहे. पण त्याच्याच आदल्या दिवशी आता या दोघांनी, या देशमुख कुटुंबाने एक निर्णय घेतलाय आणि हा निर्णय आहे की आता हे दोघे जण 16 जून पासून रास्ता रोको करणार आहेत. त्यामुळे माझा आजचा लाईव्हच आहे. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा जो विषय मी तुमच्या समोर मांडणार आहे आणि तो म्हणजे देशमुख कुटुंबियाकडून 16 जूनला रास्ता रोको. त्यांचं आता एकच म्हणणं आहे, काहीही करा, आकाश पाताळ एक करा, पण कृष्णा आंधळेला आमच्या समोर आणा. कारण हा जो फरारी आरोपी आहे, हा या 8 जणांपैकी मुख्य आरोपी आहे. गेली 6 महिन्यांपासून हा फरार आहे. ना तो त्याच्या कुटुंबांशी कनेक्ट आहे, ना कुठल्या पोलीस सीआयडीला पथकाला तो हाती लागतोय. नेमकं त्याचं झालंय काय? आणि आता या कृष्णा आंधळेच्याच या सगळ्या त्याचे जे काही फ्रेंड सर्कल आहे, मित्र परिवार आहेत, त्यांचे रील्स, फेसबुक कमेंट्स, फेसबुक पोस्ट यांनी आता तोंड उघडायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे या कृष्णा आंधळेपासून आमच्या कुटुंबाला धोका आहे, असं धनंजय देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे. आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी धक्कादायक खुलासे केलेले आहेत. त्यामुळं आता त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मी, वैभवी, माझं कुटुंब येत्या 16 जूनला म्हणजे 17 जूनच्या सुनावणीच्या आदल्या दिवशी मस्साजोग येथील रस्त्यावर बसणार आणि त्या संदर्भाचं तहसीलदारांना निवेदन देखील धनंजय देशमुखांनी दिलेलं आहे आणि रास्ता रोको करणार. कसा काय कृष्णा आंधळे सापडत नाहीये, हे सीआयडी आणि एसआयटी जे काही पथक स्थापन केलं, समिती स्थापन केली, सीआयडीचे पोलीस, स्थानिक पोलीस धनंजय देशमुखांनाच विचारतायत की तुम्हाला काही त्याचा काही कुठे थांगपत्ता असेल तर सांगा वगैरे. अरे आमचा काय संबंध, आम्ही कसं शोधणार त्यांना? हे काम तुमचं आहे. ज्यावेळी तो याच्या आधी एका 307च्या गुन्ह्यात फरार होता, तेव्हा तुमच्या आजूबाजूला फिरत होता, तुमच्या सोबत कॅन्टीन मध्ये, हॉटेलमध्ये जाऊन चहा पित होता. प्रत्यक्ष फरार कागदावर आहे, पण समोर असून सुद्धा तुम्ही त्याला पकडला नाही. अशा फरार आरोपीनं कागदोपत्री फरार राहून 9 डिसेंबरला मात्र प्रत्यक्षात हजर राहून संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केली आणि आता फरार झाला आणि आता म्हणते तुम्ही त्याला शोधून काढा. अरे जेव्हा होता समोर, नजरेसमोर, तेव्हा पकडला नाही आणि आता प्रत्यक्ष फरार झालाय तर तुम्ही हात वर करताय. अहो 6 महिने झाले, अजून कृष्णा आंधळे सापडत नाही. त्याच्यानंतर किती जण सापडली? हगवणे कुटुंबातले फरार झालेले सापडले. त्यांचा तो एक फॅमिली फ्रेंड, तो निलेश चव्हाण सापडला. तो तिकडे सुरेश धस यांचा निकटवर्तीय म्हणवणारा खोक्या भाई, त्याला खोक्यात घातला गेला. सगळे सापडतात आणि कृष्णा आंधळे सापडत नाही. म्हणजे नेमकं चाललंय तरी काय? त्यामुळे धनंजय देशमुखांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, या कृष्णा आंधळेपासून आमच्या कुटुंबाला धोका आहे.
वाटेल ते झालं तरी चालेल, माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तरी चालेल, पण मी न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. आणि या लढाईत संतोष देशमुख यांची मुलगी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढतीये. एकीकडे 12वीची लढाई लढली, नीटची लढाई लढली, आता न्यायाची लढाई लढतीये. प्रत्येक वेळी एवढूसा जीव तिचा आपल्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून किती धावपळ करतीये ती, किती प्रयत्न करतीये ती. मागच्या वेळी तर कोर्टात सुनावणीसाठी देखील ती हजर होती 3 जूनला, आणि तिच्या समोरच त्या वाल्याचा मकोकातून दोषमुक्ती करण्याचा अर्ज याच्यावर सुनावणी होणार आहे 17 जूनला, असं तिला समजलं. म्हणजे ज्यानं माझ्या बापाला मारलं, ज्यानं माझ्या बापाची निर्घृण हत्या केली, त्यातला मुख्य आरोपी म्हणतोय की माझा काही संबंध नाहीये, मकोकातून मला निर्दोष मुक्त करा म्हणून. म्हणजे काय वाटलं असेल तिला. आता या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय देशमुखांना क्लिअर आहे, त्यांची क्लिअर लाईन आहे, काही झालं तरी न्याय मिळवणार. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, बाकी आम्हाला माहित नाही. खरं तर संतोष देशमुख आणि वाल्मिक कराड यांचा संबंध कधी आला याच्यावर देखील त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी पहिली तारीख सांगितली ती 28 मे. जसं सरकारी आता जो खटला उभा राहिल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की 8 ऑक्टोबर 2024 पासून ते अगदी 9 डिसेंबर 2024 पर्यंतचा जो काही घटनाक्रम आहे तो आमच्याकडे पुराव्यानिशी आहे. पण त्याच्या आधी खंडणी मागितल्या गेल्या, त्याचं काय? त्याच्या आधी बऱ्याचदा खंडण्या मागितल्या गेल्या, त्याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही आणि त्या संदर्भात कोण चर्चा करायला पण तयार नाहीये. खरं तर मुळात याच्या आधी एकतर सगळ्यात पहिल्यांदा खंडणी मागितली गेली 28 मे. नुसती मागितली नाही, स्वतः संतोष देशमुख यांनी सांगितलंय 28 मे रोजी प्रोजेक्ट मॅनेजर आणि स्टोअर इन्चार्ज हे कंपनीची, आवादा कंपनीची 2 माणसं यांचं अपहरण करण्यात आलं. अपहरण करून त्यांना धमकी देण्यात आली, खंडणी मागण्यात आली. पण सुदैवानं पोलिसांच्या तत्परतेमुळं त्यांना त्या ठिकाणी सही सलामत सोडून देण्यात आलं, ते वाचले. यात 28 मेलाच केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. संबंधित कोण आरोपी आहे त्याला अटकही झाली, पण त्यात देखील नाव कसं आहे, त्या आरोपीचं नाव आणि इतर कोण अजिबात पत्ता लागलेला नाहीये. आणि हे सगळे जे कोण इतर आहेत वगैरे ते तर त्यांची नावच कळली नाहीत, पण जो त्यातला काही आरोपी आहे तो अटकही झाली आणि जामीनही झाला. आता त्यावेळी त्यांना कळलं की बाबा या आवादा कंपनीकडे अशी खंडणी मागणे बिगणे काय खरं नाही, कारवाई होऊ शकते. आता हे झालं 28 मेला, पण या वाल्याकडे काय टोळ्या कमी आहेत? तो झाला की विष्णू साठीची टोळी, सुदर्शन घुलेची टोळी. या टोळीकडून होत नाही तर या टोळीनं, त्याच्याकडे काय, या टोळीला हात दे, या टोळीला टाळी दे, त्या टोळीला टाळी दे, तू नाही तर तू कर. मग त्या सुदर्शन घुलेला कामाला लावला त्यांनी. आता या 28 मे नंतर त्याच्यानंतर ही खंडणी मागण्यात आली आहे 28 ऑगस्टला. कोणी विचार केलेला नाहीये त्याचा. 28 ऑगस्ट परळीत येऊन भेटा नाहीतर काम बंद करा असा वाल्मिक कराडनं फोन केला होता कंपनीच्या अधिकाऱ्यांना. काही नोंद नाहीये. 11 सप्टेंबरला सुद्धा फोन केला, बीड जिल्ह्यात कुठं कुठं काम चालू आहे माहिती आहे, तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या. आता हे झाल्यानंतर मग 8 ऑक्टोबरला पहिल्यांदा वाल्मिक कराडनं परळी येथील जगनमित्र कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर शिवाजी थोपटे यांना प्रत्यक्ष बोलावलं. तिथे विष्णू चाटे पण हजर होता, तिथे सुदर्शन घुले पण हजर होता आणि त्याच वेळी वाल्यानं या ठिकाणी शिवाजी थोपटेला धमकावलं आणि 2 कोटींची खंडणी मागितली. याचाच अर्थ सरकारकडे 8 ऑक्टोबर पासून पुरावा उपलब्ध आहे. त्याच्या आधीच्या खंडण्यांचं काय झालं, कोण काय मागतंय त्याच्याबद्दल काहीही चर्चा झालेली नाही. आता आणखी एक सगळ्यात महत्वाचं म्हणतात की काहीही झालं तरी आता जो काही वाल्मिक कराड मकोकातून निर्दोष मुक्त करा मला वगैरे हे शक्य नाहीये, कारण की त्याच्या विरोधातही ठोस पुरावे आहेत. हाच वाल्या होता ज्यानं 31 डिसेंबरला शरण यायच्या आधी प्रसार माध्यमांना
एक क्लिप पाठवली. आता ही क्लिप कुणी पाठवली? 31 सेकंदाची क्लिप आहे ती. कुणी तयार केली? त्यात तुम्ही ती क्लिप बघितलेली मी 1000 वेळा दाखवली असेल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना टॉप न्यूज मराठीच्या. तो सरळ सरळ लॅपटॉप किंवा मोबाईल मध्ये खाली बघून वाचतोय. पूर्ण झाल्यानंतर तो असा टेकलाय. म्हणजे एक तर त्याचं तर काही बॉम्बला तो किती शिकलाय त्याचं त्यालाच माहिती. त्यांनी ते लिहिलेलंच नाहीये. त्याला कोणीतरी लिहून दिलेलं आहे आणि ते त्यांनी सांगायचंय. त्यात तो बोललाय, माझा याच्याशी काही संबंध नाही, खंडणी प्रकरणाची संबंध नाही, मला राजकीय हेतूपोटी याच्यात अडकवलं जातंय आणि जर मी याच्यात दोषी आढळलो तर मला शिक्षा करा. संतोष भाऊ देशमुख, संतोष भाऊ. अरे तू त्याला भाऊ म्हणण्याच्या लायक तरी आहेस का? भाऊ या शब्दाचा अर्थ कळतो का? आज त्यांचाच भाऊ वणवण भटकतो न्याय मिळवण्यासाठी, धनंजय देशमुख. अरे ज्याला मारलास त्याच्याच बाबतीत तू त्याला भाऊ म्हणतोयस आणि माझा काही संबंध नाही म्हणतोयस. 36 दिवस झाले या वाल्यावर हत्येचा गुन्हा दाखल होत नव्हता. 31 डिसेंबरला शरण आला. 14 दिवसांची पोलीस कोठडी. 9 डिसेंबरला घटना घडली. या दरम्यान घडतायत 36 दिवस. तोपर्यंत त्याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल होता. का? काय करत होते सीआयडी पोलीस? काय करत होती यंत्रणा? जेव्हा जनरेटर आला, पब्लिक आउटक्राय, जन आक्रोश, तेव्हा कुठं या वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई होऊन हत्येच्या गुन्ह्यात घेतला त्याला. म्हणून या सगळ्या दरम्यान संतोष देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 28 मेलाच 2 जणां या ठिकाणी अपहरण झालं होतं. आवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर आणि स्टोअर इन्चार्ज. पण तिथं देखील पोलिसांनी ढिलाई दाखवली. एक आरोपी आणि बाकीचे इतर. झालं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर 28 ला लगेच कारवाई होते म्हणून ती टोळी बागेजवळ झाली. वाल्याने लगेच आपल्या जवळची दुसरी टोळी बाहेर काढली, घुले टोळी, ज्याला सपोर्ट होता विष्णू चाटेचा. आणि या विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची तर ऑलरेडी पहिल्यापासूनच घसटच होती. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा केजचा तालुकाध्यक्ष म्हणजे विष्णू चाटे आणि या विष्णू चाटेच्या कार्यकर्ता म्हणजे सुदर्शन घुले. दोघेही एकाच पक्षाचे, दोघेही वाल्याला मानणारे. वाल्या त्यांचा आका. त्यामुळे वाल्यानी चाटेला सांगितलं, चाटेनी घुलेला सांगितलं. आता मग एवढा सपोर्ट आहे मागे बोलल्यानंतर घुलेनी आपली घुलेगिरी दाखवायला सुरुवात केली. आता या ठिकाणी संतोष देशमुख यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की केज मध्ये जे कार्यालय आहे या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं, तेव्हा जो तालुकाध्यक्ष होता त्याच्या समोर कायम ही गाडी लागलेली असायची, त्या सुदर्शन घुलेची ब्लॅक स्कॉर्पिओ 3333. कायम पडीक असायचा तिथं. बघावा तेव्हा तिथं पडीक. त्यामुळं शेवटी हे दोघं एकत्र आहेत हे कधी कळालं? 29 नोव्हेंबर 2024 जे फुटेज आलं ना समोर आपल्या सगळ्यांसमोर, त्यात तो वाल्या, तो विष्णू चाटे, तो सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, बाकीची सगळी गँग आणि शेवटी रुबाबात एंट्री मारणारा राजेश पाटील PSI. हा तर या कटातच सहभागी असला पाहिजे. केजला या सगळ्या गँग सोबत पोलीस अधिकारी काय करत होता? काय 5-3-2 खेळायला गेला होता तिथं? काय रमी खेळत होतात? रमी सर्कल? का तुमची क्रिकेटची टीम होती? आणि केज विरुद्ध परळी क्रिकेट टीम आणि मॅच चालू होता तुमच्या 2020. अहो तुमच्यात क्रिकेट नव्हतं चालू, तुमच्यात रमी नव्हती चालू, तुमच्यात 5-3-2 नव्हतं चालू, तुमच्यात खंडणीचा खेळ चालू होता. कशी खंडणी मिळवायची, काय करायचं, काय करता येईल आवाजा कंपनीच्या बाबतीमध्ये? यांना एकदा पळवून नेलं, अपहरण केलं, काही मिळालं नाही. आता सुदर्शन घुले, विष्णू चाटे, मला माहित नाही, इलेक्शन झालेलं आहे 29 नोव्हेंबर ना, 23 नोव्हेंबरचा निकाल लागला होता. मला कुठल्याही परिस्थितीत या कंपनीकडनं खंडणी पाहिजे. चाटे मोबाईल दे. दिला विष्णू चाटेने मोबाईल, लावला फोन, फिरवला त्या सुनील शिंदेंना. सुनील शिंदे, आवाजा कंपनी. आता स्टार्ट. तो काय बोलला सगळं संभाषण आपण ऐकलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीत नाही तर काम बंद करा. घुलेनी सांगितले तसं करा, नाही तर कोणत्याही परिस्थितीत काम बंद करा. आणि एवढी डिमांड मी त्या ठिकाणी आधी शिवाजी थोपटेला केली होती वाल्यांनी. तेच सगळं वाक्य त्या सुनील शिंदेला ऐकवलं.
आता मुळातच या सगळ्या दरम्यान आपल्याला आठवतंय, मी मागच्या वेळी पण सांगितलं की 11 सप्टेंबर नंतर 8 ऑक्टोबरला शिवाजी थोपटेला दम भरला खंडणीसाठी. नंतर 8 ऑक्टोबर झाल्यानंतर 26 नोव्हेंबरला स्वतः सुदर्शन घुले जाऊन आला खंडणी मागण्यासाठी. 29 नोव्हेंबरला फोनवरून धमकी दिली सुनील शिंदेंना. नंतर त्याच दिवशी सुदर्शन घुले प्रत्यक्षात जाऊन आला परत आवाजा कंपनीवर. काय, वाल्मिक अण्णा कराडची भेट घ्या बरं का, जे काही त्यांनी डिमांड केलेली आहे ना ती पूर्ण करा म्हणून. आणि 6 डिसेंबरला तर आपल्याला आठवतंय, त्यावेळी तर सगळा राडच झाला त्या आवाजा कंपनीवर. आता या कंपनीनं, स्वतः संतोष देशमुखांचं म्हणणं आहे, जर या कंपनीनं, आवाजा कंपनीनं, त्याच्या सगळ्या त्या माणसांनी जर संतोष देशमुख सरपंच या नात्याने त्यांच्या कानावर घातलं असतं तर निश्चितपणे संतोष देशमुखांनी कायद्याच्या दृष्टिकोनातून या बाबतीत पावलं उचलली असती. कारण कंपनी, आवाजा कंपनी कुठे आहे? मस्साजोगमध्ये. मस्साजोगचे सरपंच कोण होते? संतोष देशमुख. आवाजा कंपनीमध्ये किंवा आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्यांना असा असा त्रास दिला जातोय या टोळीकडून, किंवा 28 मेला अपहरण झालं होतं वगैरे, हे जर संतोष देशमुखांच्या कानावर घातलं गेलं असतं तर संतोष देशमुखांनी कायदेशीर दृष्ट्या निश्चितपणे त्यांना मदत केली असती. एकतर मस्साजोगमधून त्यांना ज्या जमिनी मिळवून दिल्या भाडे तत्वावर, त्यासाठी लागणारा NOC ग्रामपंचायतून देणारे संतोष देशमुखच होते. मग एवढं सगळं संतोष देशमुखांनी मदत केलेली असताना आवाजा कंपनीने हे का लपवून ठेवलं संतोष देशमुखांपासून? संतोष देशमुखांपासून सोडा, अहो जेव्हा शिवाजी थोपटेंना 8 ऑक्टोबरला धमकी दिली गेली प्रत्यक्ष परळी जगन मित्र कार्यालयात बोलावून, त्यावेळी त्यांनी 9 ऑक्टोबरला फोन केला होता आवाजा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना. तिकडून काय मेसेज आला, म्हणजे फोनवरून काय सांगितलं गेलं, ती मोठी माणसं आहेत, त्यांच्या नादी लागू नका, त्यांच्याबद्दल तक्रार देऊ नका म्हणून. आणि तिथंच कच खाल्ली या आवाजा कंपनीनं आणि या सगळ्या अधिकाऱ्यांनी, आणि तिथं ते थांबले. नंतर पुढे खंडण्यांचं सत्र सुरूच झालं मागणीचं. शेवटी मग 26 नोव्हेंबरला खंडणी मागितली गेली, कारण की मध्ये इलेक्शन होतं. इलेक्शनच्या दरम्यान वाल्याने त्याकडे लक्ष दिलं नाही. का? आपला माणूस निवडून आणायचा आहे, धनंजय मुंडे. ते झालं. नंतर मग 29 नोव्हेंबरला सुरुवात झाली. 29 नोव्हेंबरला स्वतः फोन केला, नंतर सुदर्शन घुलेला पाठवला, आणि 6 डिसेंबरला तर आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी मारहाणच झाली. म्हणजेच या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हे नाव वाल्मिक कराडच्या रडारवर कधी आलं? 6 डिसेंबरला घडलेल्या घटनेनंतर. कारण 6 डिसेंबरला संतोष देशमुख हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेले होते, आणि इकडनं सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि अन्य एक जण यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या अशोक सोनवणे वॉचमनला, त्याच्या परत 2 कोण भाऊ होते वॉचमन, त्यांना तर मारहाण केलीच, शिवाय जातीवाचक शिवीगाळ केली, अधिकाऱ्यांना धमकी दिली, खंडणीची मागणी केली. आणि संतोष देशमुखांना जेव्हा हे कळालं की आपल्याच गावातल्या एका वॉचमनला, एका दलित बांधवाला मारहाण होतीये, तेव्हा सरपंच या नात्यानं ते आणि काही ग्रामस्थ त्या ठिकाणी गेले. तिथे काही हुज्जत पण त्यांनी घातली, 2-4 चापटी पण मारल्या. त्या सुदर्शन घुलेच्या पण गालत बसले आणि त्या प्रतीक घुलेच्या पण गालत बसली. आता त्याच वेळी सुदर्शन घुलेले संतोष देशमुखांना म्हटलं की मी तुला जिवंत सोडणार नाही, बघून घेईन म्हणून. आता हे जे सगळं 6 डिसेंबरला घडलं, या 6 डिसेंबरला घडलेल्या किस्सामध्ये केज पोलीस स्टेशनचा रोल काय माहिती आहे? अहो सकाळी म्हणजे दुपारी 1 वाजता ही झालेली सगळी भांडण, पोलीस स्टेशनला यांना घेऊन गेले पोलीस. रात्री 10 पर्यंत या केज पोलीस ठाण्यात त्यांची फिर्यादच घेतली गेली नाही. फिर्यादच घेतली नाही. संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली, फिर्याद घेतली गेली नाही. अशोक सोनवणे वॉचमनला मारहाण झाली आणि जातीवाचक शिवीगाळ झाली, फिर्याद घेतली गेली नाही. आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितली गेली, फिर्याद घेतली नाही. अक्षरशः संतोष देशमुख धनंजय देशमुख म्हणतायत की वॉचमन त्या PIच्या म्हणजे प्रशांत महाजनच्या हातापाया पडत होते. CCTV फुटेज आहे त्यांच्याकडे की तक्रार घ्या, माझी तक्रार घ्या, पण तक्रार घेतली गेली नाही. म्हणजे विचार करा, या ठिकाणी स्वतः
जो फिर्यादी आहे त्याची तक्रार न घेण्यामागचं कारण काय होतं? अहो 6 डिसेंबरला जर यांच्या तक्रारी घेतल्या गेल्या असत्या तर 307 पण होता, एक्स्टॉर्शनची पण त्या ठिकाणी होती, अॅट्रॉसिटीची पण होती. अहो हे बाहेरच सुटू शकले नसते, यांना जामीन मिळण्याचा विषय येतच नाही. पण 6 डिसेंबरला खंडणी मागितली गेली, तक्रार दाखल झाली 11 तारखेला. 6 डिसेंबरला जातीवाचक शिवीगाळ झाली वॉचमनला, तक्रार दाखल झाली अॅट्रॉसिटीची 12 तारखेला. तोपर्यंत संतोष देशमुख यांचा तिसरा आला होता. 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या, 11 डिसेंबरला खंडणीची तक्रार, 12 डिसेंबरला अॅट्रॉसिटीची तक्रार. म्हणजे हे सगळं जे चाललंय ना, याच्यात हे सगळे पोलीस सगळे जण एकत्र होते. या सगळ्यांनी आधीच ठरवलं होतं. म्हणून मी म्हणतोय की 29 नोव्हेंबरला सीसीटीव्ही फुटेज मध्ये राजेश पाटील त्या ठिकाणी PSI काय करत होता, केवळ डिपार्टमेंटल ऍक्शन घेतली आणि संपलं. राजेश पाटील सस्पेंड, PI प्रशांत महाजन बदली मुख्यालयात. अरे झालं. यांची चौकशी, यांच्यावर कोणी दबाव आणला का हे देखील त्यामध्ये या कटात सहभागी आहेत, याबद्दलची त्यांना सहआरोपी करणं, काही घेणं नाही कुणाला. यांना मोकळं सोडून दिलं. त्यानंतर तो प्रशांत महाजन त्याच केस पोलीस ठाण्यातून कॉम्प्युटरवर बसवत होता. आपण केलं त्याच्यावर लाईव्ह, तुम्ही बघितलेलं सगळ्यांनी. मग तो राजेश पाटील तर यांच्याबरोबर कॅन्टीन मध्ये फिर, इकडे फिर तिकडे फिर, आपण सगळ्यांनी बघितलेलं. मग नेमकं चाललंय काय? म्हणजे 6 डिसेंबरला एवढी मोठी घटना घडून सुद्धा ना आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्यांची तक्रार घेतली गेली, ना वॉचमनची तक्रार घेतली गेली, ना संतोष देशमुखांची तक्रार घेतली गेली. झालं यांचं फावलं. अहो उलट 7 तारखेला सकाळी यांनी अटक दाखवली आणि संध्याकाळी 8 वाजता सुदर्शन गुन्हेनं वाल्याला फोन पण केला. म्हणजे तो कसा काय झाला फोन? काय जेलमधनं दिला काय फोन त्याला? हा कर बाबा, वाल्याची आठवण आली, बर घ्या फोन, घ्या, वाल्याची आठवण आली तुला, बोला बोल. असं केलं का प्रशांत महाजनांनी? अहो जामीन मिळवून दिला यांना. झाले. आता जामीन मिळवून देणारा कोण होता? जामीनदार कोण उभा राहिला? या सगळ्या गोष्टी बाहेर काय येत नाहीत. वारंवार धनंजय देशमुख सांगतात बालाजी तांदळेंनी जामीन दिला म्हणून, पण का बाहेर येत नाही? का चौकशी होत नाही? गाडी वापरली का चौकशी होत नाही? पोलीस स्टेशनच्या गाड्या कमी होत्या म्हणून बालाजी तांदळेची गाडी घेऊन बालाजी तांदळे शोधायला कुणाला? हे सगळ्या वाल्याच्या टोळीतले सगळे हस्तक आहेत त्यांना शोधायला. अरे काय मला कळेनाच की नेमकं काय चाललंय काय हे. संतोष देशमुखांच्या बंधूंनी म्हणजे धनंजय देशमुखांनी आज असे खुलासे केलेत ना, म्हणून ते म्हणतायत बाद झाला. आता 16 जूनला आम्ही रास्ता रोको करणार म्हणजे करणार, आम्हाला काही माहित नाही, कृष्णा आंधळे आमच्या समोर उभा पाहिजे. त्यांनी 3 मागण्याच केल्यात, स्पष्टपणे म्हटलेलं आहे. कृष्णा आंधळे फरार आहे, त्याला आमच्या समोर उभा करा. त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली ते सगळे, मग पोलीस असोत किंवा बाहेरचे कोणी असोत, ज्यांनी गाड्या पुरवल्या, ज्यांनी आर्थिक मदत पुरवली, ज्यांनी पळून जाण्यात मदत केली, या सगळ्यांना सहआरोपी करा. आणि तिसरी मागणी, पहिल्यांदा या जेलमधनं या वाल्मिक कराड आणि त्या विष्णू चाटेला हलवा. विष्णू चाटे कुठं आहे? लातूर जेलमध्ये. त्याची काय इच्छा आहे? त्याला बीड जेलमध्ये येते का? त्याला वालेश्वर करमत नाही. आता दुसरा कोण आहे? वाल्मिक कराड, तो बीडमध्येच आहे तिथंच. त्याच्यानंतर बाकीच्या 2 टोळ्यांना हटवलं तिथून. आठवले गँगला पण हटवलं, गित्ते गँगला पण हटवलं, दोघांना वेगवेगळ्या तुरुंगात पाठवलं. वाल्यालाच का तिथं ठेवलाय? आता संतोष देशमुखांच्या बंधूंची मागणीच आहे, कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी जी VIP ट्रीटमेंट दिली जाते ना, ते सगळं पहिले बंद व्हायला पाहिजे. आणि या वाल्याला सोलापूर, नागपूर किंवा थेट आर्थर रोड मध्ये पाठवा, पण इथं ठेवायचं नाही. आता या सगळ्या मागण्या यांना का कराव्या लागल्या? त्याचं कारण हेच आहे, केवळ सुनावण्या चालू आहेत, अजून चार्ज फ्रेम झालेला नाहीये. त्यात वाल्मिक कराडचा न्यायालयामध्ये मकोकातून दोषमुक्त करा हा अर्ज येऊन धडकलाय. त्याच्यावर विशेष सरकारी वकील यांनी हरकत नाही, सुनावणी घ्यायला हरकत नाही असं म्हणून सुनावणीसाठी तारीख पण ठेवलेली आहे. शिवाय वाल्मिक कराडची प्रॉपर्टी जप्त करा, सरकारनं केलेली मागणी आहे, त्याच्यावर सुनावणी होणं बाकी आहे. आता या सगळ्या अर्जांच्या सुनावणीनंतर कदाचित चार्ज फ्रेम होण्याची शक्यता आहे. आणि अशा वेळी पुरावे, जे भक्कम पुरावे आता सरकारकडे आहेत, ते पुरावे या कृष्णा आंधळेमुळं नष्ट तर होत नाहीयेत ना, या कृष्णा आंधळेनं बाहेर फिरून काय उद्योग तर केलेले नाहीयेत ना. या सगळ्या गोष्टींची शहानिशाणी चौकशी व्हायला पाहिजे.
म्हणजे 6 डिसेंबरला 1 ते 10 पर्यंत तुम्ही फिर्यादींना बसवून ठेवता का? कशासाठी? मला तर पूर्ण डाऊट आहे. कारण या ठिकाणी विष्णू चाटे 6 डिसेंबरला जेव्हा सुदर्शन घुले, प्रतीक घुले, तो सुधीर सांगळे आणि आणखी एक जण मस्साजोगच्या आवाजा कंपनीवर गेले होते ना, त्या दिवशी वाल्मिक कराड पण बीडमध्ये नव्हता आणि विष्णू चाटे पण बीडमध्ये नव्हता. कारण आपल्याला आठवतंय या मिळालेल्या माहितीनुसार विष्णू चाटे हा 5 तारखेला वाल्मिक कराडला भेटला होता आणि त्याच्या आधी धनंजय मुंडेंना भेटला होता आणि ठिकाण होतं मुंबई. आता विष्णू चाटे मुंबईला असल्यामुळं पोलिसांना यांच्याकडनं जोपर्यंत काय करायचं काय नाही याची माहिती येत नाही तोपर्यंत काही हालचाल झालेली दिसत नाही. शेवटी विष्णू चाटेनं वाल्मिक कराडला फोन करून काहीतरी गाठमाट केलाय. कारण दुसऱ्याच दिवशी 7 तारखेला सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला फोन करून सांगितलं की मस्साजो कंपनीवर असं झालं. ते झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः 7 तारखेला काय घडलं या संदर्भामध्ये सुदर्शन घुलेला दिलेला जबाब आहे. तो म्हणाला रात्री 8च्या सुमारास वाल्मिक अण्णाला मी फोन करून 6 तारखेला काय घडलं या बाबतीतली माहिती दिली. त्यावर वाल्मिक अण्णा म्हणाले जे झालं ते चांगलं झालं नाही. असंच जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू. असंच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला पैसे देणार नाही. आता जो कोणी आड आला असेल त्याला आडवा करावाच लागेल. कामाला लागा. विष्णू चाटेशी बोलून घ्या. तो तुम्हाला मदत करेल. मग जो कोणी आड आला असेल त्याला आडवा करावा लागेल म्हणजे अरे कोण आड आलं हे सुदर्शन घुलेनी वाल्मिक कराडला सांगितलं की संतोष देशमुख मस्साजोगचे आले त्या ठिकाणी मध्ये पडले. खंडणी मागताना म्हणाले की हे असं काही करू नका, कंपनी बंद पाडू नका, माणसांना रोजगार मिळू द्यात. आम्हाला पण मारलं, मारहाण झाली, ग्रामस्थांनी पण ठोकून काढलं, व्हिडिओ पण तयार केले वगैरे. त्यावर वाल्यांनी विष्णू चाटेला हे सगळं सांगा तो तुम्हाला मदत करेल सांगितलं. आता त्यावेळी विष्णू चाटे 7 तारखेला कुठे होता माहितीये? पुण्यात त्याच्या मित्रांसोबत हॅपी बर्थडे. मग या विष्णू चाटेला फोन करून थोड्या वेळानं घुलेनं हे सगळं सांगितलं. आता हे सगळं सांगितल्यानंतर ठीक आहे मी आता बाहेर आहे, उद्या मी येतो, त्यानंतर कुठेतरी बसून आपण या विषयावर बोलू असं विष्णू चाटे यानं सुदर्शन घुलेला सांगितलं. आता यानंतर 8 तारखेला तिरंगा हॉटेल नांदूर फाटा या ठिकाणी हा विष्णू चाटे, सुदर्शन घुले, गोपनीय साक्षीदार आणि बाकीचे सगळे होते. त्या ठिकाणी यांनी प्लॅन केला की उद्या म्हणजे 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांना कसं पळवायचं, कुठून पळवायचं, कुठं मारायचं आणि पुढची गेम काय करायची हे सगळ्यांनी ठरवलं होतं. याचाच अर्थ या ठिकाणी विष्णू चाटेने दिलेला निरोप फार महत्वाचा आहे. पोलिसांच्या जबाबात आहे. काय दिला होता निरोप? वाल्मिक अण्णाचा निरोप आहे, आपल्याला जर कोणी आडवा येत असेल तर आपली दहशत कमी होईल, आपल्याला काम मिळणार नाही, कुणी विचारणार नाही, आपल्याला कोण पैसे देणार नाही, त्यामुळे आपल्याला सरपंचाला धडा शिकवायचा आहे. हा निरोप वाल्यानं विष्णू चाटेला दिला, विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला दिला, सुदर्शन घुलेनं त्याच्या सगळ्या टीमला दिला. म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो उपस्थित झालेला आहे तो हाच आहे की या ठिकाणी पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व होते. 6 डिसेंबरला एवढं घडून सुद्धा यांनी वाल्मिक कराड याचं नाव घेतलं होतं. कुणी? याचं नाव सुदर्शन घुलेने घेतलं होतं, मी वाल्मिक कराडचा माणूस आहे म्हणून, आणि त्याच्या नावानं खंडणीची धमकी दिली होती. तरी देखील 6 डिसेंबरला FIR झाला नाही, ॲट्रॉसिटी दाखल झाला नाही, एक्स्टॉर्शन खंडणीचा गुन्हा दाखल झाला नाही. म्हणजेच वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि ही सगळी गँग पोलिसांना पूर्णपणे माहिती होती हे कोण आहेत
आणि हे काय करणार आहेत. नंतर तर आपल्याला आठवत असेलच 9 डिसेंबरला तर बंटू देशमुख म्हणजे संतोष देशमुखांचे आतेभाऊ शिवराज देशमुख जे शेवटच्या क्षणी त्यांच्या सोबत होते, शेवटच्या क्षणी म्हणजे अपहरण करण्यापूर्वीच्या, त्या ठिकाणी त्यांना गाडीतून बाहेर काढलं आणि संतोष देशमुखांना त्यांच्या गाडीत घालून सुदर्शन गुले आणि सगळी गँग पुढे टाकळीच्या शिवारात गेली. तिथे त्यांना निर्घृणपणे मारलं आणि मग दैठणाच्या शिवारात टाकून दिलं. त्यावेळी शिवराज देशमुख स्वतः साक्षीदार आहेत. ते स्वतः संतोष देशमुख त्यांना म्हणाले होते की आता माझं काही खरं नाही, बहुतेक हे मला जिवंत सोडणार नाहीत, तू पहिले पोलीस स्टेशनला जा. शिवराज देशमुख पोलीस स्टेशनला आला पण त्याची तक्रार देखील घेतली नाही, बाहेर बसवण्यात आलं. इतकंच नव्हे तर काय सांगण्यात आलं, नाही आता कलम बदललीत ना त्यामुळे लिहायला थोडा उशीर लागतो, बघून लिहावं लागतं ना सगळं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काय की आता हळूहळू घ्यायची असते अशी तक्रार, हे तसं पोलीस ठाण्यातले लोक म्हणत होते. हे काय आहे, हे नेमकं काय आहे, या बाबतीत का चौकशी होत नाही केज पोलीस स्टेशनच्या सगळ्या तिथल्या त्या दिवशीच्या उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची? केवळ डिपार्टमेंटल ऍक्शन झालं की संपलं, ह्याच्याकडे काहीच नसतं. अहो घ्या ना त्या प्रशांत महाजनला, घ्या ना त्या राजेश पाटलाला, काय करत होतास 29 तारखेला तू तिथं केजला? प्रशांत महाजनला घ्या ना, विचारा ना. एवढा तो वॉचमन हातापाया पडतोय तुझ्या, का नाही फिर्याद घेतली तू त्याची? 9 डिसेंबरला असं काय घडलं होतं की तुम्ही शिवराज देशमुखला बसून ठेवलं पण फिर्याद नीट घेतली नाही त्याची? इतकंच नव्हे, यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर मांडणार आहे. आमदार सुरेश धस. या आमदार सुरेश धसांनी, आपल्याला आठवत असेल 5 जानेवारी होती, हेच पुणे, याच पुण्यातला जन आक्रोश मोर्चा, त्या ठिकाणी ते म्हटले होते, त्यांनी माहितीच दिली. आकाची डायरी आठवते ना, डायरी हातात घेऊन बोलत होते काय की 14 जूनला परळीतल्या धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर आवाजाचे अधिकारी, एक तो वाल्या कराड आणि सिक्युरिटी प्रोव्हायडर म्हणून जो मस्साजोगच्या आवाजा कंपनीला सिक्युरिटी प्रोव्हाइड करत होता तो नितीन बिक्कट, यांच्यात बैठक झाली आणि तिथं खंडणी मागितली गेली. त्यानंतर 5च दिवसांनी 19 जून 2024ला सातपुडा बंगल्यावर, ज्यावेळी धनंजय मुंडे कृषी मंत्री होते, त्यांच्या बंगल्यावर देखील बैठक झाली. त्यावेळी देखील तो नितीन बिक्कट, वाल्मिक कराड, आवाजा कंपनीचे अधिकारी आणि स्वतः धनंजय मुंडे उपस्थित होते. त्यांच्या समोर खंडणीची रक्कम 3 कोटींवरून 2 कोटींना सेटल केली गेली. सुरेश धस यांनी हे अख्ख्या पब्लिक डोमेन मध्ये सांगितलं होतं, नुसतं सांगितलं नव्हतं. जर हे खोटं निघालं तर माझ्याकडे 100 गायी आहेत, आणखी 100 घेईन आणि त्यांचं त्या ठिकाणी दूध काढत बशीन म्हणून स्पष्ट म्हटले होते ते सुरेश धस. आठवती वाक्य, गाई म्हशी सांभाळत बशीन म्हटले होते. काय झालं मग पुढे? सुरेश धस एवढं पब्लिक डोमेन मध्ये बोलतायत, का नाही सीआयडीने त्यांचा अजूनपर्यंत जबाब घेतला? सीआयडीनी त्यांचं स्टेटमेंट का रेकॉर्ड केलं नाही? सीआयडीला का वाटलं नाही की सुरेश धस यांना बोलावून त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करावं म्हणून? का? त्यामध्ये थेट धनंजय मुंडेंचा संबंध दिसतोय म्हणून? आणि मग सुरेश धस याच्यावर बोलणं बंदच झाले का? तर मध्ये मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बोलल्यानंतर पुरावे असतील तर आपण बघूयात म्हणून, तर सुरेश धस म्हणतात आता मुख्यमंत्री बोलल्यानंतर मी काय बोलणार म्हणून? मग काय टाइमपास म्हणून आरोप केलेत का तुम्ही? टाइमपास वाटलं म्हणून आकाशी डायरी खोलले, स्टार्ट केलं? मग तुमच्या मनाला वाटेल तर तुम्ही बोलात काय? मग तुम्ही जे आधी आरोप केले त्याच्यावर तरी काही विश्वास ठेवायचा आम्ही? आपण काय बोलतोय काय नाही? अहो का सीआयडीचं काम नाही का हे? सुरेश धस यांचा जबाब घ्यायचा, स्टेटमेंट घ्यायचं. 5 जानेवारीला बोललेले, त्यानंतर किती तेव्हा इकडे तिकडे बोलले असतील ते. आजची तारीख किती आहे? एवढे महिने झाले, काय केलं तुम्ही? 5-6 महिने होऊन गेले. सुरेश धस यांना या प्रकरणी एकदाही सीआयडीनं ना एसआयटीच्या पोलिसांनी विचारलं. आता या संदर्भात स्वतः संतोष देशमुख म्हणतायत की आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. सप्लिमेंटरी चार्जशीट जेव्हा दाखल होईल तेव्हा हा विषय नक्की येणार. त्यावेळी गुन्हा घडण्यापूर्वी आणि गुन्हा घडल्यानंतर आरोपींना मदत करणारे जे कोणी आहेत त्यांना सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी यांनी संतोष देशमुख यांनी केलेली आहे.
आणि ती रास्त आहे. खरं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे संतोष देशमुखांनी मांडलेला कृष्णा आंधळे याला फरार केलं गेलेलं आहे, फरार झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. इतक्या दिवस माणूस कधी फरार राहतो का? तो काय दाऊद आहे काय की ज्याला पकडूनच आणता येत नाही म्हणून? अरे नेपाळ बॉर्डरवरून आमच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्या निलेश चव्हाणला मुसक्या बांधून आणला. बीडच्याच पोलिसांनी आणि उत्तर प्रदेशनी काय कामगिरी केली होती? त्या खोक्याला प्रयागराज मधून खोक्यात घालून आणला. ते हे कोण आहे? कोण आहे कृष्णा आंधळे? काय शिकलाय तो? वीट भट्टीवर साधा वीट भट्टीवर जे टोळी आहे त्याचा मुकादम 4 वर्षात 6 गुन्हे केले त्या पट्ट्यानं. म्हणजे आधीपासूनच जो गुन्हेगार आहे तरी केस मध्ये निवांत फिरतोय तो. त्यानेच ती 2 पोरं आणलेली, जयराम चाटेनी महेश केदार धारूर मधून, हा मैंदवाडीचा धारूर तालुक्यातला, तेव्हा ती त्याच्या जवळची. यांचे सगळ्यांचे जबाब झालेत, याचा जबाब नाहीच. अरे हाच नाही तर कुठनं जबाब घेणार? त्याच्या फोनमध्ये सीडीआर काय, रेकॉर्ड्स काय आहेत, काही माहित नाही. आता कृष्णा आंधळे सापडायचा कधी? 7 सुनावण्या झाल्या, चार्जशीट फाईल व्हायची, चार्ज फ्रेम करायची वेळ आली, तरी अजून सापडे ना. आणि आता तर संतोष देशमुखांनी स्पष्टच म्हटलंय की आता त्याचे जे मित्र परिवार आहेत ना, रील करणारे फेसबुकवरचे वगैरे, यांच्याकडनं कुठे ना कुठेतरी आमच्या जीवाला धोका आहे. थोडक्यात कृष्णा आंधळेपासून आम्हाला धोका आहे. यांनी आता तोंड वर काढायला सुरुवात केलेली आहे. म्हणून जो फरार आरोपी कृष्णा आंधळे आहे तो कुठं आहे हे संबंधित आरोपींना 100% माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं त्यांनी कसून चौकशी करावी आणि त्याची जिल्ह्यातून धिंड काढावी त्या कृष्णा आंधळेची, असं स्वतः संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले. पीआय महाजन फक्त बदली, पीएसआय तो राजेश पाटील फक्त सस्पेन्शन. यांना कोणत्याही परिस्थितीत यांनी 6 डिसेंबरला का ढिलाई केली? यांनी 9 डिसेंबरला का ढिलाई केली? अहो इतकंच नव्हे, खंडणीचा एफआयआर दाखल 11 डिसेंबरला, घडली घटना 6 डिसेंबरला. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल 12 तारखेला, घडली घटना 6 डिसेंबरला. अहो हे सोडा, 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर 10 तारखेला सुद्धा एफआयआर घेतला जात नव्हता. दुसऱ्या दिवशी घेतला जात नव्हता 10 तारखेला. उलट जे काही सगळे आंदोलक मस्साजोगचे ग्रामस्थ जमले होते त्यांना हुसकावण्यासाठी पोलीस कामाला लावले होते. शेवटी मनोज दादा त्या ठिकाणी आले, मनोज जरांगे पाटील तिथं आले. मनोज जरांगे देखील 7 तास बसले. शेवटी मनोज जरांगेंच्या प्रेशरमुळे त्या ठिकाणी 7 तासानंतर का होईना पण एफआयआर दाखल झाला. जरांगे जाण्यापूर्वी एफआयआर दाखल झाला नव्हता. म्हणजे विचार करा की यांच्या डोक्यात काय होतं. 6 डिसेंबरला खंडणीचा गुन्हा घडलाय, दाखल 11 तारखेला. 6 डिसेंबरला अॅट्रॉसिटीचा गुन्हा घडलाय, दाखल 12 तारखेला. अरे काय तुमचं काय घरचं पोलीस स्टेशन आहे का की तुम्हाला वाटेल तेव्हा मी घेतलं लोणचं बरणीत टाकलं आणि ठेवलं वाळत? अरे ज्यावेळी घटना घडली त्याच वेळी घ्यायला पाहिजे होती ना ती. हे सगळे आत गेले असते 9 तारखेचा घटनाच क्रमच घडला नसता. पण तुम्ही 9 तारखेला हे काय करणार आहेत याची तुम्हाला माहिती होती का मग? आणि ते करून देण्यासाठीच तुम्ही यांना मदत केलीत. म्हणजे तुम्ही देखील या कटात सहभागी आहात. हे केज पोलीस स्टेशनच्या सगळ्या त्यावेळच्या उपस्थित असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना का विचारू नये? त्यांना हा जाब का विचारू नये? त्यांची चौकशी का होऊ नये? त्यांना सहआरोपी का केलं जाऊ नये? हे सगळं याचा विचार करायला पाहिजे. 6 डिसेंबरचं सीसीटीव्ही फुटेज आहे, मी मगाशीपासून सांगतोय. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख म्हणालेत अक्षरशः हातापाया पडत होत्या पीआय महाजनच्या, फिर्यादी अशोक सोनावणे वॉचमन ज्याला मारहाण झाली. पण रात्री 10 वाजले ना तरी देखील तक्रार घेतली गेली नाही. शेवटी अॅट्रॉसिटीची तक्रार त्याची 12 तारखेला घेतली गेली आहे. आता यांनी म्हणून संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख, त्यांची मुलगी वैभवी देशमुख आणि अख्खा कुटुंब यांनी आता ठरवलंय बाद झालं. 17 जूनला सुनावणी आहे ना, 16 जूनला आता आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार. त्यांनी तहसीलदारांना तसं निवेदन देखील दिलेलं आहे. 16 म्हणजे परवाच हे सगळे रस्त्यावर बसणार आहेत जोपर्यंत इथं
या वाल्मिक कराडचा ट्रान्सफर झाल्याचा, म्हणजे बीड जेलमधून त्याला हलवल्याचा या ठिकाणी आम्हाला हे मिळत नाहीये, माहिती मिळत नाही. आम्ही ट्रान्सफरचा अर्ज करणारच, पण जोपर्यंत हे कळत नाही आम्हाला की वाल्याला इथून हलवलंय, चाट्याला इथून हलवलंय म्हणजे लातूरमधून, तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही, असं स्वतः धनंजय देशमुखांनी सांगितलंय. शिवाय कृष्णा आंधळे याला लवकरात लवकर अटक करा, आमच्या समोर पहिले त्याला आणा, कारण की त्याच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे, आमच्या कुटुंबाला धोका आहे. आणि तिसरी मागणी ती म्हणजे सह आरोपी, सर्व आरोपी ज्यांनी या गुन्हा घडायच्या आधी या सगळ्या आरोपींना मदत केली आणि गुन्हा घडल्यानंतर पळून जाण्यात, आर्थिक रसद पुरवण्यात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांना वेगळ्या गुन्ह्यात आत घेऊन त्यांच्यावर कारवाई करा, अशी सगळी मागणी या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे आता माझा हाच सवाल आहे, अरे अजूनही या कुटुंबाला 6 महिने झाले तरी रस्ताच बघावा लागतोय, रस्त्यावरच उतरावं लागतंय, पर्यायच नाही हो त्यांच्याकडे. 12वीची परीक्षा दिली तरी इकडे लढाई चालूच, नीटची परीक्षा दिली लढाई चालूच. संतोष देशमुख, माझ्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून ती वैभवी किती वेळा आतापर्यंत रडली, किती वेळा लढली, तर तिचं लढणं थांबत नाही, रडणं थांबत नाही. धनंजय देशमुख, पहिल्या दिवसापासून आपण माणूस बघतोय बघा, तो प्रसार माध्यमांमध्ये कधी कॅमेऱ्याकडे नजर नाही, कायम खाली. इतकी नम्रता या माणसाच्या अंगी. पण एकच, माझ्या जीवाचं काही होऊ देत पण न्याय मिळाला पाहिजे मला. न्यायासाठी झटतोय हा माणूस. अख्खा मस्सा जोकर त्यांनी मुद्दा मांडलाय, सगळ्या जाती धर्मातील लोक सगळे जण आमच्या पाठीशी उभे राहतात आणि हेच आमचं बळ आहे. अरे कुणाच्या विरुद्ध लढायचं त्यांनी? या वाल्याच्या टोळी विरुद्ध लढायचं, त्या कृष्णा आंधळेची भीती वाटते म्हणून त्याच्या त्या टोळक्या विरुद्ध लढायचं, इकडे पोलिसांविरुद्ध लढायचं, नुसतं लढतच बसायचं? एका माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी एवढी वाईट अवस्था? अरे आणि जगायचं का नाही? अख्खा माणूस तर खाल्ला त्यांनी, आता त्याला न्याय मिळवून देणे काम नाही का यांचं? अजून यांना कृष्णा आंधळे शोधता येईना. अरे करतायत काय हे सीआयडी वाले? आम्ही तर टीव्हीवर सिरियल बघतो, सीआयडी काय कुठून कसे शोध लावतात. आता ते खोटं आहे म्हणून चला सोडून द्या विषय. अरे पण सीआयडी काहीतरी चांगलं काम करतंय म्हणून तर खोट्या सिरियल निघतात ना. एवढा विश्वास ठेवला तुमच्यावर, अजून तुम्हाला कृष्णा आंधळे सापडे ना. अरे ते आंधळे आहेत का तुम्ही आंधळे आहे? मी मागच्या वेळी पण म्हटलो होतो, कृष्णा आंधळे फरार आणि सीआयडीचा आंधळा कारभार. आज 6 महिने झाले कृष्णा आंधळे सापडे ना, असं मी आज म्हणतोय. 6 महिने 1 वर्ष होईल आणि मग मी परत म्हणणार 1 वर्ष झाले कृष्णा आंधळे सापडे ना. मग नंतर आणखी 6 महिने जातील, मग मी परत म्हणणार 1.5 वर्ष झालं कृष्णा आंधळे सापडे ना. तोपर्यंत इकडे निकाल लागल. अरे करायचं काय? कोण आहे कृष्णा आंधळे? जमीन खा गया आसमान निकल गया. अरे काहीतरी उत्तर द्या आता, बाद झालंय. प्रत्येक वेळी आपलं टिवली बावली चाललंय. सहआरोपी करता येईना कोणाला, बडी धेंड आहेत त्यांना आत घेता येईना तुम्हाला, त्या सुरेश धस यांचा जबाब घेता येत नाही तुम्हाला. ज्या पोलिसांनी 6 डिसेंबरला कुचराई केली, 9 डिसेंबरला 10 डिसेंबरला कुचराई केली, त्यांची चौकशी करता येईना. अरे मग करताय काय? बाद झालं. आता महाराष्ट्राला उत्तर पाहिजे. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख, त्यांची मुलगी वैभवी आणि अख्खा कुटुंब मस्साजोगच्या रस्त्यावर उतरणार आहे. याचा अर्थ अख्खा महाराष्ट्र रस्त्यावर उतरणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं अख्ख्या महाराष्ट्राला उत्तर मिळायला पाहिजे की कृष्णा आंधळे कुठे आहे. अख्ख्या महाराष्ट्राला उत्तर मिळायला पाहिजे. स्वतः संतोष देशमुखांच्या बंधूंनी मागणी केलेली आहे की जे सहआरोपी आहेत त्यांची नावं जाहीर करा. आता बाद झालं. कोण आहेत ते सहआरोपी? त्यांची नावं जाहीर व्हायलाच पाहिजेत. सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये ते सहआरोपी असलेच पाहिजेत. आता ही लढाई देशमुख कुटुंबाची नाही, ही लढाई महाराष्ट्राची आहे आणि या लढाईत तुम्ही आम्ही सगळे सामील असलोच पाहिजे. कारण संतोष देशमुखांना न्याय म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला न्याय, आणि हा न्याय मिळवण्यासाठी तुम्ही आम्ही शेवटपर्यंत लढलो पाहिजे. टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.